लग्न झालं, संसार सुरू झाला. पण एक दिवस पत्नी घर सोडून गेली. ती परतही आली नाही आणि घटस्फोटालाही तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये एका पतीचं आयुष्य अक्षरशः थांबून जातं आणि पती वर्षानुवर्षे सामाजिक, मानसिक आणि कायदेशीर संघर्ष करताना दिसतात. पण प्रश्न असा आहे, कायदा अशा परिस्थितीमध्ये कोणते अधिकार देतो? आणि सर्वात महत्त्वाचं, अशा वेळी नेमकं काय करायला हवं आणि काय करणं टाळावं? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी व्हिडिओच्या शेवटी अशा काही चुका सांगणार आहे, ज्या अनेक पती नकळत करत असतात आणि नंतर त्याची मोठी कायदेशीर किंमत देखील त्यांना मोजावी लागते. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संध्या गाडे, अरुणाया लीगल कन्सल्टंटमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू विवाह कायदा 1955 चे कलम 9 वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेबद्दल सांगते. त्यात असे म्हटले आहे की जेव्हा पती किंवा पत्नी कोणतेही वाजवी कारण न देता दुसऱ्या जोडीदाराच्या सहवासातून दूर जातात, तेव्हा दुसऱ्या जोडीदाराला वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा उपाय उपलब्ध असतो. जर न्यायालयाची खात्री पटली की याचिकेत केलेली विधाने खरी आहेत आणि पुनर्स्थापनेचा उपाय देण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नाही, तर न्यायालय वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेचा हुकूमनामा पारित करू शकतं. या कलमात नमूद केले आहे की न्यायालय खालील अटींनुसार वैवाहिक हक्क पुनर्स्थापित करण्याचा हुकूमनामा देऊ शकते. 1. जेव्हा कोणताही एक पक्ष कोणतेही वाजवी कारण न देता दुसऱ्या जोडीदाराच्या सहवासातून दूर होतो. 2. याचिकेमध्ये केलेले वक्तव्य हे खरे असल्याच्या वस्तुस्थितीबद्दल न्यायालयाचे समाधान झालेले आहे. आणि 3. अशी कोणतीही कायदेशीर सबब नाही ज्याच्या आधारावर याचिकाही नाकारली जाईल. हिंदू विवाह कायदा 1955 कलम 9 नुसार याचिका हिंदू विवाह कायदा 1955 कलम 9 अंतर्गत पती-पत्नीपैकी कोणीही एक याचिका दाखल करू शकते. विवाहामध्ये ज्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने सोडून दिले आहे, त्या व्यक्तीने या कलमाअंतर्गत खटला दाखल करणे अपेक्षित असते. आपला विवाह पुन्हा प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या व्यक्तीद्वारे ही याचिका केली जाते. हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीसाठीचा अर्ज वैवाहिक हक्क पुनर्स्थापित करण्याच्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी याचिकाकर्ता सत्र न्यायालयामध्ये अंमलबजावणी याचिका दाखल करू शकतो. वैवाहिक हक्क पुनर्स्थापित करण्याअंतर्गत हुकूमनामा मिळाल्यानंतर जोडीदाराने उचललेले हे दुसरे पाऊल आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 अन्वये पारित केलेल्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी हुकूमनामा धारण करणारा कोणताही जोडीदार दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश 21 नियम 32 अन्वये खटला दाखल करू शकतो. हा नियम वैवाहिक हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी पारित केलेल्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. आदेश 21 नियम 32 मध्ये असे नमूद केले आहे की ज्या पक्षाविरुद्ध विशिष्ट अंमलबजावणीसाठी हुकूमनामा पारित केला आहे, तो जर त्याचे पालन करीत नसेल किंवा स्वेच्छेने पालन करण्यास टाळाटाळ करत असेल तर दुसरा पक्ष अंमलबजावणीचा खटला दाखल करू शकतो, ज्याची अंमलबजावणी खालील 2 मार्गांनी केली जाऊ शकते. 1. दिवाणी तुरुंगात स्थानबद्धता किंवा मालमत्तेची जप्ती. याचिका फेटाळण्याची कारणे. सुशीलाबाई विरुद्ध प्रेम नारायण राय 1985 या खटल्यामध्ये न्यायालयाने असे ठरवले की नुकसान भरपाईच्या दाव्यावर खालील बचाव सादर केला जाऊ शकतो. प्रतिवादी दाव्याविरुद्ध वैवाहिक दिलासा मागू शकते. याचिकाकर्ता कोणत्याही गैरवर्तणुकीचा दोषी असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा. अशा परिस्थितीमध्ये जिथे पती-पत्नी दोघांनाही एकत्र राहणे शक्य नसते. आता आपण सर्वसामान्य चुकांकडे लक्ष देऊया. अशा चुका जे पती किंवा पत्नी सतत करत असतात. सर्वात महत्त्वाचं, अनेक लोकं या टप्प्यावर अशा चुका करतात, ज्या सोशल मीडियावर आरोप करणे, धमकीचे फोन किंवा मेसेज करणे, पुरावे न जपणे, कायदेशीर नोटीसकडे दुर्लक्ष करणे. या चुका पुढे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण करू शकतात. प्रत्येक पत्नी चुकीची असते किंवा प्रत्येक पती बरोबर असतो. तसेच प्रत्येक पती चुकीचा असतो किंवा प्रत्येक पत्नी बरोबर असते, असे कायदा मानत नाही. कायदा फक्त पुरावे, परिस्थिती आणि लागू असलेल्या कायद्याच्या आधारे निर्णय देते. म्हणून अफवांवर नव्हे तर कायद्यावर विश्वास ठेवा.
त्याचबरोबर सर्वप्रथम परिस्थिती शांतपणे समजून घ्या. पत्नी कोणत्या कारणामुळे वेगळी राहत आहे? तिला परत आणण्यासाठी प्रयत्न झाले आहेत का? दोन्ही कुटुंबांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे का? फोन, मेसेज किंवा पत्राद्वारे संवादाचा पुरावा आहे का? हे सर्व नंतर न्यायालयामध्ये महत्त्वाचे ठरू शकते. भावनेच्या भरात धमक्या देणे, सोशल मीडियावर पोस्ट करणे किंवा चुकीची पावले उचलणे टाळा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये लिहा. पुढील व्हिडिओमध्ये त्यावर सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.